नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 14 सप्टेंबर 2024 मोसंबी संत्रा हार्वेस्टिंग नंतर जे नियोजन असतं ते कसं करायला पाहिजे आणि हार्वेस्टिंग आता 50% महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये संत्रा बगीचे आहे, काही मोसंबीचे बगीचे विदर्भामध्ये आहे, ते मराठवाड्यात मोसंबीचे बगीचे आहे. तर मग हार्वेस्टिंग नंतर काय नियोजन करायला पाहिजे हे आपण त्याचं महत्त्व बघणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, बरेचसे जण मला असं म्हणतात की सर हार्वेस्टिंग नंतर मेहनत करायला पाहिजे का? तर शेतकरी बांधवांनो, मेहनत अजिबात मोसंबीमध्ये नाही करायला पाहिजे हार्वेस्टिंग नंतर. दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, छाटणी जी असते, काडी जी असते, काडी किंवा तुमची गळफांद्याची छाटणी जी असते ही मोसंबीमध्ये अजिबात करायची नाही आहे तुम्हाला. तिसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, हार्वेस्टिंग झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्ही स्प्रे घ्यायला पाहिजे. आता स्प्रे घेताना तुम्हाला जर तुमच्या झाडांवर आता ह्या स्प्रेडला जे आहे हस्तबहाराच्या कुठे आपल्या आगारी निघतात, कुण्या थोडक्यात आपण कुठं म्हणतात सोट म्हणतात. तर जे सोट किंवा कुणी जे निघताय, आता त्या कुणीला जर रोग जर असेल तर मग त्या कुणीसाठी आपण त्या रोगासाठी काय घ्यायला पाहिजे. जर नसेल तर मग तुम्ही कुठलं बुरशीनाशक प्लेन मारायचं त्याला, आणि कुठलं बुरशीनाशक ते मारायला पाहिजे. तर जर तुम्ही बुरशीनाशक रेडीमेड गोल जर मारलं असेल, मागची फवारणी जी आहे तुमच्या हार्वेस्टिंगच्या अगोदरची, ती फवारणी जर तुमची रेडीमेड गोल्डची जर असेल तर तुम्ही ह्या फवारणीमध्ये इलेट घ्यायला पाहिजे. जर मागची फवारणी इलेटची जर असेल तर ह्या फवारणीमध्ये तुम्ही रेडीमेड गोल्ड घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्ही हे दोन्ही मारले असेल तर अँड्राकॉल घेऊ शकता तुम्ही. आता अँड्राकॉल घेऊ शकता. काही शेतकऱ्यांनी जर अँड्राकॉल आणि इलेट जर एकत्र मारले असेल आणि रेडीमेड गोल्ड अगोदर मारले असेल तर त्यांनी बायोस्टीन बुरशीनाशक घेऊ शकता. बायोस्टीन जर भेटलं नाही तर तुम्ही रोको बुरशीनाशक घेऊ शकता. त्यानंतर फवारणी स्प्रे घेतल्याच्या नंतर फवारणी स्प्रे मारताना जे आहे, तर जर तुमच्या आगरीवर जर काही ठिकाणी जर आता कोणी जे मारले सोट म्हणू आपण, त्या ठिकाणी जर मारलेलं जर असेल तर त्या सोटसाठी आपण काय घ्यायला पाहिजे. मग तुम्ही इमामॅक्टिन घेऊ शकता. इमामॅक्टिन तुम्हाला घ्यायचं आहे अर्ध्या ग्रॅमनी इमामॅक्टिन घेऊ शकता. आणि त्यासोबत क्लोरोही चालेल. क्लोरो तुम्हाला आता जर तुम्हाला पर लिटर पाण्याचा अर्धा ग्रॅम इमामॅक्टिन, रेडीमेड गोल्ड जर असेल तर 2 ग्रॅमनी रेडीमेड गोल्ड घ्यायचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, क्लोरो जे आहे पर लिटर पाण्याला 2 ml क्लोरो घ्यायचं. त्याच्यानंतर स्प्रे घेतल्याच्या नंतर आता स्प्रे महत्त्वाचं, स्प्रे मारताना जे आहे तो तुम्हाला एक चांगलं मारून आतला जो भाग असतो, जे फांदी जी असते आपली, ती फांदीसुद्धा आतून मारायची आणि खोडसुद्धा तुमचं मारून घ्यायचं. खोडाला थोडक्यात चांगलं मारायचं. स्प्रे मारल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुम्ही मशागत अजिबात करायची नाही, छाटणी करायची नाही, मशागत कसलीच करायची नाही शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर स्टोरेजसाठी काय करायला पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, मला असे बरेचसे जण म्हणतात सर की आपली जी बाग फुटते ती नंतर गळते, थोडक्यात मार्चच्या टेम्परेचरमध्ये गळते, फेब्रुवारीमध्ये काही बाग असतात त्या गुंडीच्या अवस्थेत गळतात. तर मग त्यासाठी आताच नियोजन करायला पाहिजे, आणि जे नाही करून तुमच्या उत्पन्नात बी वाढ होईल. कारण जर तुमच्या झाडामध्ये स्टोरेज जर असेल तर तुमचं झाड चांगलं फुटेल आणि तुमच्या उत्पन्नात बी वाढ होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या उत्पन्नात बी वाढ होईल आणि ते फुल जे कळी निघणार आहे तर ती स्ट्रॉंग निघेल आणि ती रोगाला बळी पडणार नाही, गुंडीगळ तुमची कमी प्रमाणात होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, पॉल्ट्रीटिकम नावाची जी बुरशी ती जून जुलैमध्ये येते, आपण त्याला डेडगळ म्हणतो, मगरी म्हणतो काही ठिकाणी. तर त्या ते झाड जे असतंय तर ते त्या पॉल्ट्रीटिकम नावाच्या बुरशीला बळी पडत नाही. कारण जास्त म्हणजे झाडामध्ये स्टोरेज जर असेल तर झाड आपलं रोगापाशी बळी पडत नाही. तर मग शेतकरी मित्रांनो, स्टोरेजसाठी कसं नियोजन असतं. आता तुमची बाग गेल्याच्या नंतर पहिली तुम्ही बोर्डोची फवारणी घेतली, बरोबर.
त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, त्याच्यानंतर जे असतं तर काही तुमच्याकडे ठिबक जर असेल तर तुम्ही ते ठिबकनी कंटिन्यू तुमचा म्हणजे जानेवारीपर्यंत म्हणा, काही डिसेंबरमध्ये पडतात, तर तानावर घेईपर्यंत आताच्या स्टेजला ज्याचे बगीचे जर फुटले असेल, तुटलेले असतील, तर ते तोवर त्या बगीच्याला पाणी सुरू राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, मग त्या बगीच्याला स्टोरेजसाठी काय द्यायला पाहिजे. तुमची प्रथम चूक शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नत्र जर दिलं तर झाड तुमचं अशक्तपणाची तुमची आघाडी निघाल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, डिसेंबरमध्ये जे असते एखादा अवकाळी, गेल्या वर्षी जो अवकाळी झाला, मग त्या अवकाळीमध्ये बऱ्याचशा जणांच्या झाडांनी कुण्या मारल्या. मग त्या स्टेजला जर तुम्ही आता स्टेजला जर स्टोरेजसाठी जर नत्राचं प्रमाण जर जास्त प्रमाणात देण्यात आलं, जर तुमच्याकडून जर नत्राचं प्रमाण जर जास्त देण्यात आलं, तर मग त्यानंतर तुमची जे आपण पाणी फोडतो झाडात, त्यावेळेस तुमची आघाडी निघते. आणि यंदा काय झालं, डिसेंबरमध्ये जो अवकाळी पाऊस झाला, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं त्यामध्ये झाडे आघाडीवर गेलेत. ते जे करून तुमची जे स्टोरेजसाठी जे तुम्ही खतं काही मायक्रोन्यूटनमध्ये देणार असताल, काही NPK मध्ये देणार असताल, तर जे करून तुमचे ते नत्राचं प्रमाण कमी द्यायचं शेतकरी मित्रांनो. नाही दिलं तरी चालतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, काही जर तुम्हाला अन्नद्रव्य ठिबकमधून देता येत असतील तर ठिबकमधून द्या, काही फवारणीद्वारे द्या, काही जर तुमच्या खताद्वारे जर देता आले तर खताद्वारे द्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण जे झाड स्टोरेज दिल्याच्या नंतर याचा तुम्हाला फायदा उत्पन्नात बी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, झाडाची क्वालिटीमध्ये दिसेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं फुली स्ट्रॉंग निघेल. आणि जे करून तुमची जे टेम्परेचरमध्ये जी स्ट्रेस, आपण बरेचसे जण म्हणतो की स्ट्रेसमध्ये आपली गुंडेगळ होते. मग जर तुमचं झाड स्ट्रॉंग फुल जर ताकदवार जर निघलं, तर तुमची जी गुंडेगळ आहे ही तुमची कमी प्रमाणात होणार. जर तुमचं झाड स्ट्रॉंग नसेल आणि झाडामध्ये स्टोरेज नसेल, आता ज्या झाडामध्ये स्टोरेज नाही ते कसं ओळखायचं शेतकरी मित्रांनो. आता स्क्रीनवर मी ह्या बाजूला तुमच्या ह्या कमेंटमध्ये थोडक्यात ह्या बॉक्समध्ये तुम्हाला हा फोटो दिसतोय. ह्या झाडाचा जो फोटो दिसतोय ते ह्या झाडामध्ये स्टोरेज आहे. जे करून तुम्हाला त्या झाडामध्ये तुम्हाला ग्रीनरी दिसते बघा, कारण त्या झाडाचं जे पान आहे, त्या पानाची संख्या बी आहे त्या झाडाला, आणि पान मी जे हिरवगार आहे, ते आगरी जी मारलेली सोड जे आहे ते हिरवगार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या झाडामध्ये स्टोरेज नाही, आता ह्या बाजूला तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, ह्या बाजूला जी तुम्हाला दिसतंय समजा, तर ह्या जी बाजूला आहे, तर ह्या बाजूला जो फोटो दिसतोय तर त्याच्यामध्ये स्टोरेज नाही आहे, तर हा फोटो तुम्हाला दिसतोय. म्हणजे तुम्हाला जर ओळखायचं जर असेल तर ज्या झाडामध्ये स्टोरेज आहे आणि ज्या झाडामध्ये स्टोरेज नाही आहे. आता ह्या बाजूला जे आहे स्टोरेज आहे, ह्या बाजूला स्टोरेज नाही. मग स्टोरेज जे आहे तर हे झाड कणकूज आहे. थोडक्यात आपण काय म्हणतो, मायक्रोन्यूटनची कमतरता, झिंक फेरसची कमतरता. पण तुमचं जर झाड तुम्हाला स्टोरेजच्या स्टेजला जर ताकदवार जर बनवायचं असेल, तर आता तुमच्याकडं 50% बऱ्याच ठिकाणी, आता विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, की 50% बगीचे तुटून गेलेले आहेत. तुमच्याकडे स्टोरेज देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, स्टोरेज नसेल झाडामध्ये तर तुमची आघाडी, थोडक्यात आपण जेव्हा झाडाला बेसल डोस भरतो, कटिंग केल्याच्या नंतर बेसल डोस भरतो आणि पाणी फोडतो आपण, तर तेव्हा जे आहे की तुमची झाडामध्ये स्टोरेज नसल्यामुळं जे आहे की तुमची आघाडी कमजोर निघते. तर मग ती जी आघाडी कमजोर जेव्हा निघते का, तर ती आघाडी कमजोर निघल्याच्या नंतर मग ते फूल कमजोर निघतं, मग ते फूल रोगाला बळी पडतं. मग तिची जर गुंडी जर तयार झाली तर मग ती टेम्परेचरमध्ये ती गळणार. जर त्यावेळेस जर गळली नाही तर मग ती त्याच्यानंतर आपण जून जुलैमध्ये पॉल्ट्रिटिकम नावाची जी बुरशी आहे तेव्हा ती गळणार. कारण झाडामध्ये स्टोरेज जर असेल तर तुमचं झाड आहे का, ते झाडामध्ये स्टोरेज असल्यामुळे ते झाड जे आहे फुल स्ट्रॉंग निघेल.
आणि जर तुमच्या झाडामध्ये स्टोरेज नसेल तर मग तुमच्या झाडामध्ये काय असतं की ती आगरी जास्त मारतं, आणि मग ती आगरी जी आहे ती आगरी मारल्याच्या नंतर ते झाड काय करतं, ती पिवळी आगरी मारतं, मग त्याच्यामध्ये फूल निघतं, मग ते फूल जे आहे ते कमजोर, ते रोगाची बळी पाडणार, मग ते रोगाची बळी पाडल्याच्या नंतर परत ते गळणार. तर जे करून तुमची जी महत्वाची स्टेज आहे ते स्टोरेजची आहे. स्टोरेज जर असेल तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा उत्पन्नात होईल आणि तुमच्या झाडाच्या क्वालिटीमध्ये होईल. तर स्टोरेज देणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. आणि छाटणी जी आहे, कटिंग जी आहे, आता ही कटिंग तुम्ही दसरा दिवाळीच्या दरम्यान करू शकता शेतकरी बांधवांनो. आताच तुम्हाला कटिंग वगैरे करायची नाही. जर तुम्हाला काही जर समस्या असेल, काही जर अडचण असेल तर मला नक्की या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे माझा, याच्यावरती तुम्ही कधीही कॉल करू शकता. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.